हाय हॅलो नमस्कार. मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये. आजचा हा व्हिडिओ जरा खास आहे. सगळ्याच वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता आहे. सगळ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे आणि गृहिणींकरिता खास करून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप कुठेही करू नका. तुम्हाला पण असंच वाटतं का की दिवस कधी संपतो कळतच नाही? सतत थकवा, चिडचिड, कामात मन न लागणं. माझ्याही बाबतीत असंच व्हायचं. आता मी स्वतःमध्ये काही बदल करून घेतलेले आहे, तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे तुमचाही दिवस छान एनर्जेटिक पॉझिटिव्ह जाईल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी 5 वाजता उठून अशी कोणती कामं करायची आहे की आपला संपूर्ण दिवस एकदम फ्रेश, पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक जाईल. मैत्रिणींनो, सकाळ चांगली हवी असेल तर त्याची तयारी ही रात्रीपासूनच सुरू होते. आणि सकाळी लवकर उठायचं म्हटलं तर याची सगळी प्रिपरेशन आपल्याला रात्रीपासूनच करावी लागते. आपण बऱ्याचदा सकाळी उठण्याचा प्रयत्न करतो आणि उठतोही. अलार्म वाजतो. अलार्म आपण स्नूज करून देतो आणि पुन्हा झोपतो. कारण असं काही महत्त्वाचं काम नाही असं म्हणून पुन्हा एकदा आपण झोपून जातो. डोक्यात विचारून करायचं तरी काय आहे, त्यामुळे आपण पुन्हा झोपतो. सकाळी उठल्यावर 1 तास ठरवतो की आपला दिवस कसा जाणार आहे. आणि आता लक्षपूर्वक आहे का की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला नेमकं काय करायचं आहे. सकाळी उठणं तर ठीक आहे, पण त्यासाठीच रात्री लवकर झोपणं देखील आवश्यक आहे. आता मी जे काही सांगेन ते ऐकून तुम्हाला सकाळी उठणं तर ठीक वाटेल, पण रात्री लवकर झोपणं कठीण वाटेल. ते कसं काय? तर बघा, आपली झोप कशी असते? आपली झोप लॅपटॉप, टी व्ही, मोबाईल याशिवाय अपूर्ण असते. परंतु याच गोष्टींचा अतिवापर आपल्या आयुष्याचे नुकसान करते. आता मी काही तुम्हाला मोबाईल, टी व्ही बघूच नका किंवा त्याला हातच लावू नका असं नाही सांगणार आहे. तुम्ही दुपारी वगैरे बघू शकता, परंतु रात्री झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी तरी या गोष्टी बंद करून ठेवा. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मोबाईलमुळे जो ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यांवर पडतो त्यामुळे आपल्या शरीरातील मेलाटोनिनची जी लेवल असते ती एकदम कमी होऊन जाते. आणि त्यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही आणि लागली तरी चांगली झोप लागत नाही. तर या वेळात काय करायचं आहे, तर कुटुंबातील मंडळींशी काही गप्पा मारा. अशी काही पुस्तकं वाचा जे वाचून आपल्याला झोप येईल. विद्यार्थ्यांसाठी खास करून सांगत आहे की बोरिंग पुस्तक वाचा, म्हणजे आपल्याला लगेच झोप येईल. आणि झोपतानाच मनात असं ठरवून घ्या की मला सकाळी 5 वाजता उठायचंच आहे आणि माझे उद्याचे ही कामं आहेत महत्त्वाचे, ते मला पूर्ण करायचेच आहे आणि त्यासाठी मी उठणारच आहे. आणि कुठलं काम असल्याशिवाय आपण स्वतःला पुश देखील करत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जे आपल्याला कुठले कामं करायचे आहे त्याचं प्लॅनिंग तुम्ही रात्री करून ठेवा. कुठले महत्त्वाचे प्लॅनिंग आहे, कुठले महत्त्वाचे कामं आहे ते लिहून ठेवा. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण कामाला व्यवस्थित लागू शकतो. आता सकाळी आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा ऐका. सकाळी 5 वाजता वातावरण एकदम शांत असतं. घरात कोणीही उठलेलं नसतं, सगळे झोपलेले असतात. त्यामुळे एकटं आपण असतो. त्यामुळे मनावरचा ताण देखील कमी होतो. घरात एकदम शांत वातावरण असतं. तर हा वेळ आपल्यासाठीचा असतो. जे लोक लवकर उठतात त्यांचा दिवस एकदम छान शिस्तबद्ध जातो आणि आनंदी जातो. तसाच प्रयत्न आपल्याला देखील करायचा आहे. तर उठल्याबरोबर लगेच मोबाईल घेऊ नका. नाहीतर आपण 5 मिनटं व्हिडिओ स्क्रॉल करता करता कधी अर्धा 1 तास होऊन जातो, कळत देखील नाही. त्यामुळे चुकूनही मोबाईल हातात घेऊ नका. तो थोडा वेळ तुम्ही असा वेगळा काढा, जेणेकरून त्या वेळातच तुम्ही मोबाईल बघाल. सकाळच्या वेळात चुकूनही मोबाईल घेऊ नका. कारण सकाळी 7 ते 8च्या दरम्यान जी सकाळची आपली कामं होतात, 6 ते 8च्या दरम्यान, ती नंतर 10च्या नंतर एकदम रेंगाळून जातात आणि त्याच कामांना 12-1 वाजून जातो. त्यामुळे सकाळचा हा वेळ आहे तो मोबाईल न घेताच करा. त्यानंतर 1 ते 2 ग्लास छान कोमट पाणी प्या. म्हणजे आपलं शरीर जे आहे पूर्ण डिटॉक्स होतं. आपली पचनक्रिया छान सुधारते. आपली त्वचा देखील चमकते. आपल्याला छान फ्रेश, एनर्जेटिक आणि एकदम पॉझिटिव्ह असं वाटतं. आणि मनात फक्त एकच विचार ठेवा की आजचा आपला दिवस एकदम छान जाणार आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनटं तुम्ही एक्झरसाईज करू शकता, झुंबा करू शकता, चालूही शकता, वॉकिंगला जाऊ शकता. वाटलं सूर्यनमस्कार देखील करू शकता. यामुळे शरीरात रक्तसंचार वाढतो. आळस आपोआप झटकला जातो. थोडा वेळ मेडिटेशन देखील करा. त्यामुळे निगेटिव्ह विचार आहे ते आपल्याला थकवा देतात आणि पॉझिटिव्ह विचार जे असतात ते आपल्याला ऊर्जा देतात. आणि छान पॉझिटिव्ह विचारांमुळेच आपल्याला एकदम एनर्जेटिक फील होतं. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 2 मिनिट स्वतःशी संवाद साधा. स्वतःला छान असं स्पेशल असं फील करून द्या.
की मी खूप काही करू शकते, मी खूप महत्त्वाची आहे. स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःकडे लक्ष दिलं की संपूर्ण घर आनंदी राहतं. आज काय काम करायचं आहे, काय महत्त्वाचं आहे हे मनात ठरवा. अशा प्रकारे छान प्लॅनिंग झालं असेल तर आपलाही असा गोंधळ उडत नाही आणि चिडचिड देखील होत नाही आणि पूर्ण दिवस आनंदात जातो. त्यामुळे आपल्याला हे एकदम फ्रेश वाटतं. त्यानंतर स्वतःला ग्रो करण्यासाठी आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी सकाळच्या ह्याच्यातला जर वेळ मिळाला तर 15 ते 20 मिनटं छान असं पुस्तक वाचण्यासाठी द्या, जेणेकरून आपण मोठ्या लोकांच्या बायोग्राफी वाचू शकतो. यामुळे आपल्या चांगल्या विचारांची भर होते, आपण मोटिवेटेड राहतो, आपलं ध्येय असतं किंवा आपल्याला जे काही करायचं आहे ते अधिक स्पष्ट होतं. मैत्रिणींनो, लवकर उठणं म्हणजे शिक्षा नाही, ती स्वतःवर केलेली गुंतवणूक आहे. सकाळची शांतता, स्वतःसाठी वेळ, मनाची शांती ही गोष्ट पूर्ण दिवस तुमचा बदलवू शकतं. लक्षात ठेवा, यशस्वी लोक उशिरा झोपत नाही, ते लवकर उठतात. छोट्या सवयी बदलल्या की आयुष्य बरोबर बदलतं. आजपासून ठरवा की मी उद्यापासून लवकर उठणार आहे, स्वतःसाठी वेळ देणार आहे आणि माझा प्रत्येक दिवस छान पॉझिटिव्ह एनर्जेटिक घालवणार आहे आणि छान फ्रेश असा घालवणार आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करा. पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.